सो तुम्ही ह्याला ना ड्रॉवर मध्ये, कपाटामध्ये, तुमच्या मांडणीवरती, भांड्याच्या मांडणीवरती ठेवू शकता. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. पण मस्त मजेत आहे. सो आज या ब्लॉग मध्ये आपल्या डेली लाईफ रुटीन तर मी तुमच्यासोबत रोजच शेअर करते आहे, या ब्लॉग मध्ये पण करणार आहे. पण त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे डोअर मॅट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं ना की तुम्ही बघा, इथेच दाखवतो मी तुम्हाला. तर इथे सो तुम्ही ह्याला ना ड्रॉवर मध्ये, कपाटामध्ये, तुमच्या मांडणीवरती, भांड्याच्या मांडणीवरती ठेवू शकता. आता कसं ते सगळं मी तुम्हाला पुढे दाखवते, त्याआधी मी तुम्हाला हे खोलून दाखवते. बघा, ह्याची प्राइस जी आहे 305 रुपये आहे. ठीक आहे. आणि हे तुम्हाला ऑनलाईन पण भेटून जाईल, पण मी हे ऑफलाईन आणलं होतं. तर पहिले मी खोलते. आणि आपण ना मांडण्यांवरती वगैरे कसं पेपर लावतो, कपाटात कपड्याचे खाली पेपर ठेवतो, तर त्या सगळ्याऐवजी ना आता हे आलेलं आहे. आणि हे खूप छानही दिसतं. आणि 305 रुपयामध्ये म्हणजे ठीक आहे. आणि दिसतानाही छान दिसतं. आणि पेपर कसे खराब होतात त्यापेक्षा हे जास्त बेटर राहील. तर आता तुम्ही बघा, हे असं काही आहे. ठीक आहे. आणि ह्याची लांबी रुंदी एवढी आहे. सो हे ना मी कपाटामध्ये म्हणजे माझ्या वॉर्डरोब मध्ये ठेवलेलं हे 2 ठिकाणी तरी मांडले. तर मी तुम्हाला पहिले ते दाखवते. आणि त्यानंतर हे पहिले ते 2 आणले, म्हणजे एकच शीट आणलं होतं, त्याचे 2 कट करून 2 लावले आणि ते छान दिसले. तेव्हा मग मी पूर्ण परत रोल घेऊन आले. तर चला पहिले मी तुम्हाला ते वाले दाखवते कसे लावलेत. खूप सुंदर दिसतंय. आता मी सगळीकडे लावून दाखवते. आता मी हे पटापट कट करते आणि जेवढे माझे कप्पे आहेत ना तेवढे सगळ्यांमध्ये मला हे लावायचंय. सो आपण बघूया, मी तुम्हाला जास्त बोर नाही करणार, स्पीड मध्ये ठेवते. आणि तुम्ही बघा, हे मागून बॉल्स वरती. सो गाईज, आता मी इथला कप्पा जो आहे हा रिकामा केलाय. म्हणजे इथे सगळे कपडे वगैरे बाहेर काढले, तर जो पेपर होता तो पण बाहेर काढला. आणि आता इथं पहिलं पुसून घेते आणि याच्यावरती शीट टाकून बघूया. एकदम सुंदर दिसतं, फ्रेश आणि पेपर एकदम फॅन्सी आहे. खूप फॅन्सी. आता त्या मापावरती बाकीचे म्हणजे 1, 2, आणखी 2 आणि इकडचे असे कट करून घेते ह्या मापावर, म्हणजे सेम साईज आहे. सो गाईज, इथे पहा, मी ह्या अशा सो आता इथे पहा, मी हे मॅट सगळे लावून घेतलेत कपाटामध्ये. आणि ते किती जास्त छान दिसत आहेत. पेपरपेक्षा कितीतरी पटीने खूप सुंदर दिसतंय. हे दिसताना पण खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान असं वाटतंय. आणि खूप ऑर्गनाइज वाटतंय सगळं. आणि मी ड्रॉवरमध्ये पण ठेवले पहा, आणि किती सुंदर दिसतंय हे असं. तर हे असं तुम्ही नक्की घ्या. आता मी तुम्हाला सांगते की मी एक्झॅक्टली किती कट केले. तर मी वॉर्डरोबचे म्हणजे आरशाचा जो कप्पा आहे, आरशाचे मागचे जे कप्पे आहेत ना, तर त्याच्यामध्ये 2, त्याच्या साईडचे मी 2 कट केले. आणि जे माझे कपडे ठेवायचा कप्पा आहे, ते मी तुम्हाला आता दाखवलं की 1 कट केला होता, त्या साईडचे मी आणखीन 3 कट केले. सो असं ते 4 आणि हे 2, 6 शीट माझ्याकडे किंवा मॅट माझ्याकडे आता आहेत. 305 रुपयामध्ये जर माझ्याकडे हे 6 होत असतील, तर आणखीन 305चं मी 1 आणून बाकी आणखीन 6 तयार केले, तर माझे सगळे कप्पे भरून जातील. आणि येस, मला तर आवडली ही आयडिया की पेपर ठेवण्यापेक्षा हे मॅट परवडतायतही आणि चांगलेही आहेत. परवडतायत म्हणजे तसं पेपर पण खूप जास्त, तुम्ही म्हणता की पेपर तर 2-5 रुपयाला भेटतो, पण पेपर ठेवण्यात आणि हे ठेवण्यामध्ये ना खूप जास्त डिफरन्स आहे. तर आता आपापल्या ह्याच्यावरती आहे, तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. मी ऑफलाईन घेते, त्याच्यामुळे तुम्ही असं जर तुमच्या शेजारी DIY वगैरे असं काही स्टोअर असेल तर तुम्ही तिथून घ्या, किंवा जनरल स्टोअर्समध्ये दाखवा फोटो किंवा विचारा. हा, ऑनलाईनही भेटतायत. तुम्ही ह्याला मी खाली लिंक देईल, जर मला सापडले तर त्याचे लिंक वगैरे मी खाली देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही बघू शकता. ॲज इट इज हेच भेटेल की नाही मला माहित नाही, पण वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भेटतील, त्याची मी लिंक देईल. बाकी हे मला खूप आयडिया छान वाटली. सो मी आणखीन 1 रोल नक्की घेऊन येणार आहे. सो आता हे तर झालं. आता बाकी पुढचा दिवस आपला कसा जातोय ते पाहूयात. हाय गाईज, सो आता इव्हिनिंग टाइम आहे. मी आवरून वगैरे घेतले आणि आता ना मी इथे गूळ कट करून घेतलाय, कारण की थोडंसं शेंगदाण्याचं कूट
होता तर म्हटलं की मस्त शेंगदाण्याचे लाडू बनवूया थोडं खायला, कारण आता भूक लागल्यासारखं झालंय. तर मग आता शेंगदाण्याचे लाडू बनवते. बघू 3-4 होतील, बहुतेक जास्त नाही व्हायचे, पण ठीक आहे. आता गूळ तर कट करून घेतलाय. आता काय करायचं असतं, शेंगदाण्याचं कूट आणि गूळ किंवा भाजलेले आता माझ्याकडे कूट रेडीमेड आहे, तर भाजलेले शेंगदाणे आणि गूळ हे सगळं मिक्सरमध्ये एकत्र हे करायचं, एकजीव करायचं. त्याच्यामुळे ना लाडू पटपट बनतात. मग वरनं परत काही पाणी किंवा तूप टाकत बसायला लागत नाही. तूप तुम्हाला टाकायचं असेल तर ते पण ठीक आहे, पण जास्त शक्यतो ना शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे आणि गूळ दोन्ही एकत्र वाटलं ना की ते ऑलरेडी चिपचिप असं होतं आणि पटकन असे लाडू बनतात. सो चला मी तुम्हाला दाखवते. सो इथे पहा, आता मी इकडे शेंगदाण्याचं कूट माझा ऑलरेडी शिल्लक आहे भाजीला जो मी करून ठेवते त्यातला, आणि हा आहे माझा गूळ. तर आता हे दोन्ही मी एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये एकजीव करून घेते. आता बघा हे सगळं एकदम चिकटचं झालं, त्याला पटकन बांधून घेते. बघा हे बघा सगळं हे आहे, हे असं एकदम फटाफट बांधलं जातं. किती अर्धा सेकंद खूप झाला हे बघा. सो आता मला पहिली फिल्टरची लाईट चालू करायची आहे आणि त्यानंतर मग मी शेंगदाण्याचे लाडू करते. तर मी फिल्टरबद्दल बऱ्याचदा बोलत असते, पण नक्की काय ते दाखवलं नाही, तर मी म्हटलं आता दाखवावं. तर समोर जी निळ्या फडक्याच्या आतमधल्या साईडला लाईट्स होती ना, तिथं माझं फिल्टरचं ATMचं बॉक्स, त्याच्यामध्ये एक कॉईन टाकलं की फिल्टर झालेलं पाणी येतं. आणि आता जी टाकी दाखवली तिथली ती सगळी मशीन फिल्टरचं बॅक साईडची मेन मशीन होती, ज्याच्यामध्ये पाणी फिल्टर होतं आणि पुढे जातं. मग कॉईन टाकल्यानंतर फिल्टर झालेलं पाणी बाहेर येतं. सो चला लाईट लावून आले. आता माझे फेवरेट शेंगदाण्याचे लाडू खाते, जे मी केलेत माझ्यासाठी, कारण खूप भूक लागली आहे. सो पटकन लाडू खाऊन घेते. तर म्हटलं संध्याकाळचं चला गॅलरीत जाऊन बसूयात मस्त लाडू खायला. आणि वातावरण बघा किती सुंदर असं झालं होतं आणि इतकं छान वाटत होतं ना बाहेर गॅलरीमध्ये बसायला. त्याचबरोबर आता इथे मी माझे लाडू जे आहेत ते टेस्ट करायला घेते कसे झालेत ते. आणि पहा मी ते खाल्ले आणि खरंच टेस्टला खूप छान झाले होते, कारण की गूळ आणि शेंगदाण्याचं कुठे एकदम मापात असलं की मस्त होतं. त्यानंतर मग रात्रीचं जेवण वगैरे सगळं तयार झालं माझं. स्वयंपाक करताना काही व्हिडिओ घेतला नाही, कारण दुपारचा व्हिडिओ बराच मोठा झाला होता. तो आता इथे मेन्यू आहे आज कोबीची भाजी, माझी फेवरेट आहे ही भाजी. आणि त्यानंतर इकडे आहेत कांदा भजीसाठी पीठ भिजवलं होतं आणि वरण भात, सांबर केलं होतं, म्हणजे वरणाला फोडणी देऊन मसाल्याची. सो असं सगळं आजचा मेन्यू होता. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते. आता मी ती भाकरी पण करून घेत, आता मी जेवायला बसणार आहोत. तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते. चलो बाय, टेक केअर.